नको बनू तू माझे व्हॅलेंटाईन. 40+ आम्हाला काही व्हॅलेंटाईनचा तेवढा महत्त्व नसते, परंतु तरुणांसाठी, कारण आपल्या आगरी समाजाचा जर विचार केला तर नक्कीच आमचे बरेचसे तरुण जे मंडळी आहेत ती व्हॅलेंटाईन डे आज साजरा करून आले असतील. बाय द वे आपण सामन्याकडे जाणार आहोत. विनोदाचा भाग सोडून द्यावा. एक चांगला सामना आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. कबड्डीच्या मैदानामध्ये ज्या बाईक उभ्या केलेल्या आहेत, मैदान खराब करू नका मित्रांनो. इथे तुम्ही 9 दिवस फक्त ही स्पर्धा पाहाल. मात्र ते कबड्डीचं जे मैदान आहे ते अगदी ऑक्टोबरपासून ते मे महिन्यापर्यंत मुलांना प्रॅक्टिस करायला लागते. चांगले चांगले कबड्डीपटू आमच्या गावातून घडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तिथे प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची असते. आपण त्या ग्राउंडमधून बाईक आपल्या काढायचे आहेत. थँक्यू सो मच सोनिका माता मालोडी आणि गावदी ओली ओली आणि बालोडी संघाचे कॅप्टन आपण 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवायचे प्लीज. सूरज म्हात्रे येस या ठिकाणी उपस्थित झाले. सूरज म्हात्रे या आपण व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत असेल. मालोडी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. बॅटिंग स्वीकारलेले. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय उपसरपंच सन्माननीय डॉक्टर देवानंदजी पाटील, ज्यांच्या माध्यमातून अनेक गावातील रुग्ण कोरोना कालामध्ये नक्कीच गावातील रुग्णांना त्यांनी तन मन धन अर्पण करून त्यांची सेवा केली. त्यानंतर माजी उपसरपंच जयदास पाटील, त्यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. जयदास पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. सचिन पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, सामाजिक कार्यकर्ते. खरं तर जयगावदेव वडूनगर संघामध्ये अनेक तरुणांना ज्यांनी संधी दिली आणि आज आपण जर क्रिकेटर्स पाहतोय वडूनगर गावामध्ये रेग्युलरमध्ये खेळणारे, ते क्रिकेटर्स बरेचसे क्रिकेटर्स घडवण्यामागे अशोक पाटील यांचा हात आहे. दीपक पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ज्यांच्या सौ आहेत प्रियंकाजी दीपक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. गुरु काका गेली 7 दिवस या व्यासपीठावर उपस्थिती दर्शवत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या किंचित बाहेरचा चेंडू. खरं तर पायांची हालचाल नव्हती, फुटवर्क नव्हतं, थंडीचं वातावरण आहे. काही चेंडू लागतील नक्कीच फलंदाजाला ट्रॅकवर येण्यासाठी, फलंदाजाला फुटवर्क व्यवस्थित करण्यासाठी. मात्र पहिला चेंडू अतिशय चांगला होता गोलंदाजाचा. गोलंदाज साहिल गोलंदाजी करतोय. साहिल जोशी त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षण पॉवर प्लेमध्ये बघा, पहिला चेंडू टाकलेला आहे 11:13 15 मिनिटांचा नक्कीच आहे आपल्याकडे वेळ. इथे मात्र पाहतोय आपण बॅकफुटला गेले फलंदाज, कट केला चेंडूला आणि चेंडू जातोय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. नाही अजिबात नाही. 7 दिवस कोणी नाद केला नाही तर आता यापुढे नाद करून चालेल कसा. 4 धावा आल्या आणि 4 धावाने श्री गणेश होतोय सोनिका मालोडी संघाचा. सोनिका मालोडी एक जुनं नाव नक्कीच क्रिकेट विश्वातील. यावेळी मात्र चांगला चेंडू फलंदाजाची परीक्षा घेणारा हा चेंडू. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं वाटलं होतं की कुठे ना कुठे आक्रमक सुरुवात होईल, परंतु पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर आपण डॉट पाहतोय. अगदी दोन्ही संघांना समतोल खेळ या ठिकाणी सुरू आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज. चेंज ऑफ पेस ऑफवाली दिली होती, कुठे ना कुठे वेग कमी केला होता चेंडूचा. सिंगल आली आणि डबलचा मात्र इरादा नाही आहे दोन्ही फलंदाजांचा. जय सोनोई वडूनगर राजेश ढाकले पाटील यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहे. खरं तर
ही स्पर्धा म्हणजे फक्त दिखावा नाही आहे, तर ही स्पर्धा म्हणजे एक स्वप्न आहे. ही स्पर्धा म्हणजे एक चिकाटीचा नमुना आहे. ही स्पर्धा म्हणजे एक आत्मविश्वासाचा जागृत उदाहरण आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल, चिकाटी असेल, तुमच्यामध्ये एखाद्या कार्यासाठी समर्पण असेल ना, तर ते कार्य अगदी वेळेवर पूर्ण होत असतं. यश तुम्हाला नक्कीच मिळत असते. ते तुमच्या चिकाटी, आत्मबळ आणि धैर्याने. आणि तेच घडताना आपण पाहतोय गेले 7 दिवस. ओव्हर द विकेट गोलंदाज. हो, इथे मात्र लॉप केलेला आहे. क्षेत्ररक्षक मिडऑफचा चेंडू खाली येतोय. झेल, एक सुरेख झेल आणि पहिला फलंदाज या ठिकाणी होतोय फेल. नाही, काम नक्कीच डेंजर आहे. लहानपणापासून आम्ही राजेश धाकल्या पाटील यांच्या जोडीला आहोत. जे ठरवलं ते अगदी पूर्ण करणारं व्यक्तिमत्व. धावसंख्या धावपलकावर 5 आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. वडूनगरची पावनभूमी मित्र तुम्ही पाहतायत. आणि वडूनगर गाव म्हणजे फक्त गाव नव्हे, तर एक संस्कृती, एक परंपरा आहे. या गावाचा जर विचार केला तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक कीर्तनकार, अनेक भजन गायक, त्यानंतर कवी, समालोचक, त्यानंतर उत्कृष्ट गायक, रंगोलीकार, पेंटर, मूर्तिकार या सर्वांची अगदी भरणा, नाटककार असोत, कलाकार असोत, नृत्य दिग्दर्शक असोत, नृत्यकार असोत, अगदी कुठली कला नाही जी वडूनगर गावामध्ये नाही. त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये हे गाव अगदी अग्रेसर आहे. राजकीय क्षेत्राचा जर विचार केला तर जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष ते सरपंच, उपसरपंच, अनेक महिला गट, त्यानंतर महिला मंडळ अनेक या गावामध्ये नक्कीच कार्यरत आहेत. गोलंदाज तयार, लॉप केलेला आहे. पुन्हा एकदा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक हरकतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा झेल घेण्याची संधी. येस, आणि आणखी एक फलंदाज बाद. शैक्षणिक क्षेत्राचा जर विचार केला ना वडूनगर गावच्या, तर शैक्षणिक क्षेत्रामध्येही अनेक डॉक्टर, इंजिनियर, वकील, त्यानंतर पोलीसमध्ये भरती, शिक्षक असे अनेक शैक्षणिक कार्य केलेलेही नक्कीच नावाजलेले व्यक्तिमत्व या वडूनगर गावामध्ये आहेत. खरं तर एका बाजूला गावखारी, एका बाजूला नवसारी, एका बाजूला डेमखारी आणि एका बाजूला वडूखारी. म्हणजे असं जर बघितलं तर समुद्राच्या अगदी मध्ये बघित द्रोणामध्ये, खाडींच्या द्रोणामध्ये वसलेलं हे गाव. एका बाजूचा जर विचार केला तर नेवाली भागात अगदी जंगलपट्टा आणि त्यामध्ये वसलेलं हे गाव. आणि या गावाची खास ओळख ही बांबूंसाठी आहे मित्रांनो. या भिवंडी तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही जर कुठे तुम्हाला बांबूची गरज लागली तर नक्कीच वडूनगर गावामध्ये येऊन एक चांगल्या प्रतीचे बांबू नक्कीच तुम्हाला मिळू शकतात. असं हे गाव. अगदी खेळण्याचा जर विचार केला क्रीडा क्षेत्रामध्ये, तर मी एक नाव घेईन की ज्या नावाने या गावाचं नाव अगदी महाराष्ट्रभर रोशन केलं कबड्डीमध्ये, ते म्हणजे स्वर्गीय आकाश पाटील. आणि त्यानंतर कबड्डी प्लेयर अगदी जुनेही झाले आणि क्रिकेट प्लेयर नवीनही झाले. लेजंड क्रिकेटर्स, लेजंड कबड्डीपटू या गावाने समाजाला दिले. इथे मात्र पाहतोय आपण चांगला चेंडू अगदी इन स्विंग गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर वेगवान मारा करतोय गोलंदाज पवन पाटील, पाहू शकतो. यस, थोडंसं रूम दिला होता स्वतःला. नक्कीच चेंडूच्या लाईनमधून हटवलं होतं फलंदाजाने पवन पाटील. यावेळी मात्र स्टिअर केलेलं आहे. गॅपमधून चेंडू जातोय डीप, थर्ड मॅन, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. क्रीडा क्षेत्राचा विषय मी नक्कीच चर्चा करत होतो. क्रीडा क्षेत्रामध्ये जर विचार केला तर अनेक कुस्तीपटू, जर आमच्या आजोबा, पंजोबा किंवा इतर या गावाने अनेक या परिसराला कुस्तीपटू दिले. त्यानंतर कबड्डीपटू आणि क्रिकेटपटू. खरं तरी या गावामध्ये सध्या 20 संघ
दिवाळी चषकामध्ये भाग घेत आहेत. त्यानंतर 10 ते 12 संघ कबड्डीचे आहेत. म्हणजे लॉट्स ऑफ कबड्डी क्रिकेट या गावामध्ये खेळलं जाते. ओव्हर द विकेट गोलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच आवेशात यावेळी मात्र प्रोटेक्शन आहे. डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय चौकार. तर 76 वर्षाने या वडूनगर गावच्या ग्रामपंचायतीला निवडणुका लागल्या. त्या 76 वर्षामध्ये तब्बल 76 वर्षामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त सिलेक्शन या गावामध्ये झालं होतं. सरपंच, उपसरपंच आणि त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांचं. म्हणजे हा एक खरं तर रेकॉर्ड आहे या महाराष्ट्रामध्ये. पवन पाटील ओव्हर द विकेट. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल. डेंजर झोनमध्ये त्या ठिकाणी फलंदाज. मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय धोका आहे वही मोका आहे. धोका तुम्ही जेवढा उचलता ना तेवढा तुम्हाला नक्कीच संधी मिळते, मोका मिळतो. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावांचा मोका इथे फलंदाजाला. धावसंख्या धावपळकावर लागते ती 15. या गावातील उत्सवांचा विचार केला तर होळी, गणपती, दिवाळी, त्यानंतर अनेक असे उत्सव आहेत जे गुण्या गोविंदाने साजरे केले जातात. आणि खास जो उत्सव आहे तो म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. चेंज ऑफ पेस इथे हवे चेंडू. नक्कीच चेंडू अगदी सरळ रेषेत. ओहो काय जबरदस्त अंदाज. आणि या ठिकाणी आणखी एक फलंदाज बाद. जयदास पाटील जर विचार केला ना या झेलाचा तर इतर कोणी क्षेत्ररक्षकांनी विचारही केला नसता की यस अगदी बरोबर. प्रेक्षकांना इथं जयेश पाटील याच्या क्षेत्ररक्षणाची चुणूक पाहायला मिळाली. हे प्रेक्षक पहा अगदी रात्रीचे पावणे 11:15 वाजलेले आहेत आणि प्रेक्षक वर्ग अजूनही या मैदानामधून आलेला नाही. कारण त्यांचा आवडता खेळाडू मैदानात उतरलेला आहे तो म्हणजे वंडर बॉय ऑफ भिवंडी क्रिकेट यस जयेश पाटील. आणि जयेश पाटीलच्या क्षेत्ररक्षणाची चुणूक नक्कीच प्रेक्षकांनाही पाहायला मिळाली. क्या बात आहे. वेलकम जयेश पाटील, आपला हार्दिक स्वागत आहे. सोहेलला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या षटकामध्ये 8 धावा 2 चौकारांच्या मदतीने. इथे मात्र येणारी एज लागली. धाव मिळणार नाही, धाव मिळणार नाहीये. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर लागलेल्या आहेत त्या 15. 7.50 ची सरासरी. हे आमचं समालोचन कक्ष. मी स्वतः ज्ञानेश्वर चिकणे, माझ्या जोडीला आज मुनीश पाटील आहेत एक्सपर्ट स्कोरर. खरं तर समालोचन करणं मित्रांनो खूप कठीण असतं. अगदी प्रत्येक वाक्यावर, प्रत्येक शब्दावर नियंत्रण ठेवावं लागतं. आपल्या बोलीने कुणी नाराज होऊ नये हेही पाहायला लागतं. कुणी आपल्याला ट्रोलिंग करू नये हेही पाहायला लागतं. आणि व्यासपीठावर आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं व्यवस्थित मान सन्मानही करावा लागतो. सचिन पाटील, जयदास पाटील, देवानंद पाटील व्यासपीठावर आपण पाहू शकता. दीपक पाटील, राजेश नागेश पाटील. ह्या व्यक्तिमत्वाला अगदी गावातील प्रेक्षकांनी, अगदी गावातील नागरिकांनी सलाम केलेला आहे. कारण राजेश नागेश पाटील यांनी जी या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे ती मेहनत मला नाही वाटत इतर कुणी क्रिकेटर स्पर्धेसाठी घेईल. अगदी रात्री 4-4:30 वाजेपर्यंत जागल्यानंतर सकाळी 8:30 ते 9 वाजता पुन्हा मैदानात हजर होणं ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. ते राजेश नागेश पाटील हेच करत जाणो. बाय द वे जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. जतीन पाटील गोलंदाजीसाठी येतोय. राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज. ओ चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, जागते रहोचा आदेश देणारा हा तेज तर्रार चेंडू. अगदी रॉकेट चेंडू आपण पाहिला. काय जबरदस्त गोलंदाजी. पाहू शकता वाईड यॉर्कर.
तीन षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दीपक पाटील यांच्याकडून आलेलं आहे फलंदाजाला. विशाल मडवी आहे ना रे? विशाल मडवी तिथे आहेत. मात्र षटकार काय दीपक पाटील इथे सिंगल येणं नक्कीच मुश्किल झालेलं आहे. कारण गोलंदाजी बघा किती फास्ट होतं. एक्सप्रेस गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, ती एक्सप्रेस गोलंदाजी आपण पाहतोय खेळपट्टीवर. यस, इथे अनिमन बॉन्स, कारण 7 दिवस खेळलेली ही खेळपट्टी आहे. आम्हाला नक्कीच खेळपट्टी बनवणाऱ्या नक्कीच क्युरेटरने सांगितले की 9 दिवस तुम्ही ही खेळपट्टी वापरा, खराब होणार नाही. फुलटॉस चेंडू स्वांग केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. यस, मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते तिथे. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. सिंगलने धावसंख्या धावफलकावर मनीष पाटील सांगतील 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अगदी वडूनगर गावाच्या संस्कृती परंपरेविषयी मी चर्चा करत होतो. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवेन. या गावातील मंदिरं, या गावातील सण, या गावातील उत्सव, या सर्वांबद्दल नक्कीच आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. इथे हा ट्रॅकर यस कव्हर क्षेत्रामध्ये एक चांगला झेल. दुसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी कलेक्ट केला जातोय झेल आणि फलंदाज फेल. सोनू आई, शिवशंभू, मारुती राया अशी मंदिरं, मुख्य मंदिरं, पंचमुखी मारुती रायाचंही याच गावामध्ये मंदिर पाहू शकता. हे प्रेक्षक अगदी जागा जिथे मिळेल तिथे बसलेले आहेत. 4 आळ्या या गावामध्ये, वरची आली, खालची आली, पाटील आली आणि वडू आली, या 4 गावांचं मिळून हे एक बनलेलं गाव. आणि जर तुम्हाला गोपाळ काळ्याला दही अंडीच्या दिवशी वेळ मिळाला तर नक्कीच या गावातील तो दही अंडीचा न भूतो न भविष्यती असा उत्सव तुम्ही एकदा तरी पाहायला या. या महाराष्ट्रात कुठे दही अंडीचा उत्सव, दही अंडीची पालखी अशी नसेल. अशी पालखी अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा, 7 दिवशी अगदी तामसी व्यवहार बंद असतो आणि त्यानंतर पालखी. गोलंदाज तयार जतीन पाटील. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. हवेत चेंडू लॉंगॉन सीमारेषेवर अगदी आरामात अडवला जातोय. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. मोठे फटके दुरापास्त झालेले आहेत. बघा एकूणच तिसऱ्या षटकाचा जर विचार केला, 3 षटकापर्यंत आतापर्यंत फक्त 3 चौकार आलेले आहेत. षटकार अजूनही आलेला नाहीये. प्रेक्षक मात्र वाट पाहत आहेत. इथे मात्र प्रेक्षकांच्या नक्कीच अपेक्षेनुसार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहतोय की आणखी एक डॉट आणि या डॉट बरोबरच तिसरं षटक हे संपते. 3 षटकं अगदी बघा आपण पाहतोय 15 मिनिटात पूर्ण केलेले आहेत. मी अभिनंदन करेन फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. अतिरिक्त जो वेळ दिला होता तोही आपण घेतलेला नाही. 15 मिनिटं आणि 15 सेकंदामध्ये ही 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, कारण 17 मिनिटांच्या वर जर वेळ गेला तर तुम्हाला तिथं पॅनल्टीचा सामना. पॅनल्टी म्हणजे काय तर तुमचा एक अतिरिक्त जो खेळाडू आहे तो 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आम्ही आयोजकांनाही सोडलं नाही. आयोजकांनी ही 18 मिनिटं घेतली होती 3 षटकांसाठी आणि त्यांचाही एक जो खेळाडू होता, क्षेत्ररक्षक होता, तो 38 सर्कलमध्ये अतिरिक्त घेतला होता. बरेचसे लिजंड क्रिकेटर या स्पर्धेने पाहिले. या खेळपट्टीवर, या मैदानावर प्रेक्षकांनी नक्कीच अनुभवला त्यांचा खेळ. प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. पहिल्या दिवसापासून ते 7 दिवसापर्यंत ज्या लाडक्या प्रेक्षकांनी आम्हाला साथ दिली त्या लाडक्या प्रेक्षकांचं मनापासून आभार. चेंज ऑफ पेस, पहिला चेंडू हॉपवाली, अगदी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. यस, जास्तीचा टर्न, ग्रीप खूप मिळाली होती छान, परंतु नियंत्रण नव्हतं. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकून आणखी ऑफ स्टंपला काढले होते. आमचे बंधू योगेश चिकणे अशी गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत. ओव्हर द विकेट.
येस, यावेळी मात्र पाहतोय परफेक्ट टप्पा. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या अंगाला वळला होता आणि फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ. तसेच फलंदाज अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्नात होते, परंतु स्पिन बघा किती आहे. स्पिन गोलंदाजी खरे तर जजस पाटील नामशेष झालेली आहे रेग्युलर क्रिकेटमध्ये. मात्र आपल्या 40+ क्रिकेटमध्ये अजूनही स्पिन गोलंदाजी जिवंत आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज. उपसरपंच देवानंद पाटीलही चांगले स्पिन गोलंदाज होते. इथे मात्र विचार करावा लागेल. नक्कीच नॉन स्ट्राईक यांचा जो फलंदाज आहे तो विचार विनिमय करेल, कारण इथे गरज आहे. एक 10 ते 12 धावांची गरज आहे संघाला. कारण त्या 10 ते 12 जर धावा झाल्या, आता 19 आहेत, 30, 32 किंवा 35 धावा होऊ शकतात सोनिका मालोडी या संघाच्या. सॉरी, ओव्हर द विकेट गोलंदाज. हाफ ट्रॅकर होता. इथे मात्र पाहतोय आपण पुल करण्याचा प्रयत्न. एन आर बोरपाडा आणि जरीमरी अलिमगर या दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. 4 षटकं संपल्यानंतर आपली टॉस केली जाईल. यावेळी मात्र दिशा खूप बाहेरचे, ऑफस्टमच्या आणखीन बाहेर चेंडू वळला होता. येस येस, स्पिन खूप मिळते. मातीची विकेट आहे आणि मातीच्या विकेटवर खरं तर जे स्पिन गोलंदाजी करतात त्यांना खूप चान्सेस असतात चेंडू ग्रिप करण्याची, चेंडू फिरवण्याची. इथे मात्र पाहतोय आपण पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौथा चेंडूही वाईट फेकलेला आहे. 3 चेंडू डॉट आणि 2 वाईट. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे मात्र चेंडू हवेत आहे. यस, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. क्रिकेट टाइमपासचा खेळ आहे अशी ओरड होते जजस पाटील नेहमीच. क्रिकेटमुळे खूप मॅन अवर्स वाया जातात अशी ओरड होते. क्रिकेटच्या मागे लागून अगदी तरुण पिढी स्वतःचं करिअर उद्ध्वस्त करतात अशीही ओरड होते. क्रिकेटमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास बुडवतात अशी ओरड होते. मात्र क्रिकेटची जर दुसरी बाजू बघितली ना, क्रिकेटमधून एक नक्कीच तुम्हाला महत्त्वाची गोष्ट मिळत असते, ते मी सांगेन या चेंडूनंतर. यावेळी मात्र चेंडू अंगावर आदळतोय. सिंगलचा प्रयत्न होईल. क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सर्वात मोठी गोष्ट मिळते ते म्हणजे जीवाभावाचे मित्र. या क्रिकेटच्या माध्यमातून मी पाहतोय ना, अगदी तुम्ही नातेवाईकांना मानत नसाल इतके जीवाभावाचे मित्र तुमचे झालेले असतात. पहिल्यांदा तुमच्यावर काही बिनसलं तर तुमचे नातेवाईक धावत येणार नाही, परंतु तुमचे मित्र तुमच्यासाठी नक्कीच धावत येतील. हे क्रिकेटने दिलेलं, नक्कीच ही क्रिकेटने दिलेली मित्रांनो तुम्हाला संपत्ती आहे. जर तुम्हाला विचारलं ना कोणी क्रिकेटने तुम्हाला काय दिलं, इतकं क्रिकेट खेळता काय दिलं, त्यांना नक्कीच छातीटोकपणे सांगा की क्रिकेटने मला माझ्या संकटामध्ये मिळणारे धावणारे मित्र दिले. ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळी मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार होते, परंतु नजर घटी, दुर्घटना घटी. याच वेळी आपण यानंतर आपण पाहतोय नक्कीच 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 3 धावाने धावसंख्या धावपळकावर लागते ती तब्बल 24 आणि 25 धावांचं लक्ष. 24 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष या ठिकाणी सोनिका मालोडी संघाकडून गावदेवी ओवली संघासमोर. जरीमरी अलिमगर संघाचे कॅप्टन आपण या. एन आर बोरपाडा, क्या बात है. एन आर बोरपाडा
बोडपाडा आणि जरीमरी आलिमगर ही दोन्ही नावं अगदी आम्ही लहानपणापासून ऐकतो आणि दोन्ही नावांची ओळख अगदी लहानपणापासून आम्हाला आहे. यस गणेश पाटील आपण या, दीपक पाटील, उपसरपंच देवानंद पाटील, जयदास पाटील या सर्वांना विनंती असेल या. आपण सचिन पाटील आपणही या. ही टॉस कंप्लीट केली जाईल. जरीमरी आलिमगर म्हटलं की एक नाव नेहमीच आम्हाला आठवतं, प्रल्हाद पाटील. येणार बोरपाडा नक्कीच. आपले नरेश मामा हे नक्कीच आठवतात. बोरपाडा म्हटलं की एका बाजूला जय सोनवाई आणि एका बाजूला बाळ्या मामा. कॉलिंग कोण करेल? यस आलिमगड संघाचा कॉल असेल. बाळ्यामामा असं त्यांचं म्हणणं आहे आणि बाळ्यामामानी नक्कीच त्यांना साथ दिलेली. धन्यवाद गणेश, धन्यवाद दीपक, थँक्यू सो मच. टॉस जिंकलेले, थोडीसं चर्चा आपण करूया इथे. टॉस जिंकलेले निर्णय काय? क्षेत्ररक्षण. जरीमरी आलिमगर मी अगाशीच म्हटलंय की अगदी लहानपणापासून हे नाव आम्ही ऐकत आलेलो आहे. जसजशी पिढी दर पिढी तुमच्या संघाचा खेळ अगदी सुधारत गेला. कधी कधी तुम्ही तुमचं नाव झोकाळलं, त्यानंतर कधी कधी तुम्ही अगदी स्क्रीनवर आलात. कसं वाटलं इथं आल्यानंतर? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. आम्हाला संधी दिली खेळण्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कुठले असे गोलंदाज असतील, फलंदाज असतील ज्यांच्यावर तुमची जास्त दारोमदार असेल? हिमांशू आहे, मोनिश आहे, मुकेश आहे. समोर एक मोठं नाव आहे NR बोरपाडा, काही दबाव असेल? काही नाही. आपल्याला एक चांगला सामना पाहायला मिळू शकतो. हो नक्कीच. आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायचे. नक्कीच रात्रीचं सत्र आहे, बॅटिंग करताना काही अडचणी येतील? काय अडचण नाही, नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. कुठले बॅटर असतील पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे चांगली सुरुवात करून देतील? सर्वांकडून जास्त अपेक्षा आहेत, पण पॉवर प्लेमध्ये बिंदास लसणकडून जास्त अपेक्षा असतील. आणि त्यानंतर स्लॉग षटकामध्ये कुठल्या फलंदाजावर जास्त दारोमदार असेल? धीरज झाला, अनिकेत, प्रतीक, सर्वांकडून अपेक्षा 100% देण्याचा प्रयत्न करतील. एक जुनी नाव आहेत, दोन्ही चांगली नाव आहेत. NR बोरपाडा, जरीमरी आलिमगर. चांगला सामना केला, चांगलं टॅलेंट दाखवा, नक्कीच चांगला खेळ दाखवा. मित्र टॉस झालेले, जरीमरी आलिमगर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि NR बोरपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मोनिश पाटील मॅन फ्रॉम अंबाडी तयार होतील. बॅक टू कॉम बॉक्स. दरम्यान या ठिकाणी सुवर्ण संधी आहे फलंदाजांसाठी. सलगच्या 3 बॉलवर 3 सिक्सर जर मारले तर MD साहेब अर्थातच मदनजी जाधव यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज फलंदाजाला दिलं जाईल. सलगच्या 3 बॉलवर 3 चौकार आले तर तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल त्या फलंदाजाला. आणि विकेट हॅट्रिक एखादा गोलंदाज कंप्लीट करतोय तर त्या गोलंदाजाला तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राइज MD साहेबांच्या वतीनं दिलं जाणार आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आज खरं तर एन्जॉय करतायत ही स्पर्धा. टार्गेट तेवढं मोठं नाहीये. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी केक पेस्ट्री आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. अर्थातच कृष्णा भगवान पाटील, मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. विनंती असेल कृष्णा पाटील आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. बोलूया आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. ऐकूया मोनिशचा आवाज. धन्यवाद. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतो सुरेश बाळ्यामामा मात्री चषक 2024 हा महासंग्राम आणि फारसं मोठं लक्ष नाहीये. 25 धावांचा आव्हान दिलं गेलंय अगदी 4 षटकांमध्ये. 24 चेंडू 25 धावा. पहिलाच बॉल. मोनिश आहेत स्ट्रायकर एंडला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं खातं उघडलं जातं. 25चं टार्गेट दिलाय. पहिली सिंगल धाव आपण फलकावरती पाहतोय मोनिशच्या बॅटमधनं आणि स्ट्रायकर एंडला अगदी जर बघितलं गेलं तर सिटी क्रिकेट असो या ग्रामीण क्रिकेट असो त्या एक मोठं नाव जयेश पाटील आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. पण विसरून चालणार नाही या क्रिकेटच्या विश्वामध्ये सर्वात भयानक किंवा सर्वात खतरनाक होणाऱ्या मॅचेस लो स्कोरच्या असतात. सो काहीही घडू शकतं. गोलंदाज तयार होतोय. स्वराज स्ट्रायकर एंडला जयेश पाटील. पहिलाच बॉल यावेळेस पहा खेळताना हवेमध्ये होता. झेल घेणं गरजेचं होतं. चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. एक क्षण असं वाटत होतं की झेल कंप्लीट देखील झाली असती, पण तदनंतर जर बघितलं गेलं तर धावा बनवल्या गेल्यात. त्या म्हणजे टोटल 2
आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने म्हटलं होतं ना की लो स्कोरची मॅच अनेकदा खतरनाक मोमेंटवरती जाते. नेक्स्ट मॅच आपण टीम अलीमगढ संघाची पाहणार आहोत आणि नुकताच मागच्याच आठवड्यामध्ये अलीमगढ आणि गोरसे बी ज्यावेळेस सामोरे भिडले होते त्यावेळेस 29 धावांची गरज होती आणि विसरून चालणार नाही ती मॅच जाऊन पोचली होती 6 चेंडू आणि 16 धावांवरती. म्हणजे जबरदस्त गोलंदाजी अलीमगढने केली होती. पण शेवटचं षटक आपण पाहिलं तर फार चुका झाल्या. अगदी मेघनाथ क्रमांक 8 वरती आला आणि मेघनाथने ते 2 षटकार जोडले गेले. तिथं मॅचला थोडीशी कलाटणी दिली पण मन जिंकण्याचं काम टीम अलीमगढ संघाने तिथे केलं होतं. आणि सो मी म्हणेन की लो स्कोरची मॅच अनेकदा अशा पोझिशनवरती जाऊ देखील शकते. आता धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 जयेशच्या बॅटमधनं हा आलाय चौकार. बोलो तयार. पुढचाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. गॅप क्लिअर केलं जाईल आणि आणखी एक चौकार. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. लगातार 2 चौकार आलेत. पुढचा पहा इथे उडवलाय बॉल हवेमध्ये दीर्घकाळ आणि तदनंतर या चुका आहेत. या चुका सुधाराव्या लागतील कारण की लो स्कोरच्या मॅच मध्ये सर्वात पहिली कंडिशन चांगली गोलंदाजी करणं आणि सेकंड तुम्हाला क्षेत्ररक्षकांना साथ देणं. आणि नुकताच जर बघितलं गेलं तर दिनापाडी चषक मध्ये जयेशच्या बॅटमधनं एक अर्धशतक देखील आपण पाहिलंय. सो कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी बूस्ट देखील असेल. पुढचाच बॉल बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर यष्ट्यांवरती जाऊन उधळला गेला आणि मोनिशचा पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. 12 आकड्यावरती पहिला झटका मैदानाच्या बाहेर. यानंतर होणारी मॅच विसरून चालणार नाही. टीम एनआर बोरपाडाच्या विपक्षामध्ये टीम जरीमरी अलीमगढ संघ. एक ताकदवर बॅटल पाहायला मिळेल जिथे आपण नक्की सीमांशूच्या विपक्षामध्ये बिंदासलसने हा बॅटल. दोन्ही खेळाडूंचा विचार केला. सिटी क्रिकेट मधले दोन्ही खेळाडू आपापल्या गावाला प्रतिनिधित्व करताना सिटी क्रिकेट पर्यंत पोहोचले आणि एक मोठं नाव या दोन्ही खेळाडू संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनेक सारे खेळाडू आहेत ज्यामध्ये प्रतीक तांदळेचा देखील विचार केला जाईल. आज प्रतीककडनं फार अपेक्षा असतील संघांच्या. पाहावं लागेल प्रतीक कशा प्रकारे येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये त्या अपेक्षा पूर्ण करतोय. पण चालू असलेल्या मॅचकडे जाऊयात. 25चं टार्गेट असताना 12 धावा फलकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 1 विकेट मोनिश मैदानाच्या बाहेर. जयेश मैदानामध्ये अजून देखील बघा मागच्या चेंडूवरती झेल घेतली असती तर कदाचित मॅचला कलाटणी देखील मिळाली असती. षटक क्रमांक 2 आणि टीम मालोडी संघाकडनं आपण आता गोलंदाजीवरती पाहतोय. गोलंदाज निलेश काठे. अठरा चेंडूमध्ये धावा रोखायच्या त्या म्हणजे 13. नवीन बॅटर इनाट नंबर क्रमांक 3 वरती सूरज थळे. एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती आपण 12 पाहतोय. 13 धावा रोखायच्यात अजून देखील. जिथे चेंडूंचा खेळ जर बघितला गेला तर 18 आहे. पहिल्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर एक सिंगल धावा आली होती. दुसऱ्या चेंडूवरती जर बघितलं तर जयेश कुठेतरी अनकम्फर्टेबल शॉट मध्ये होत आहे आणि तिथे चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर तिथे 2 धावा, एक चौकार, तदनंतर आणखी एक चौकार, लगातार 2 चौकार पाहिले आणि तदनंतर एक झेल सोडली गेली, एक सिंगल धाव आणि विकेट पाहायला मिळाला. अशा प्रकारची पोझिशन आतापर्यंत पाहतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती एका विकेटच्या नुकसानवर 12. पुढचाच बॉल हवेमध्ये फोर्स केला गेलाय. फटका तितका चांगला नाही. पुन्हा एकदा चुकी घडतीये. यावेळेस सर पंकज वडवीकडनं चुकी घडली. आणखी एक झेल ड्रॉप केली गेली. आणखी एक जीवनदान दिलं गेलं. आणि जिथे चर्चा करत होतो आपण की क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल अशा प्रकारच्या मॅचेस जर तुम्हाला कठीण करायच्या असतील तर. आणि तिथेच हे चित्र वेगळं पाहायला मिळालं. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 13 आकड्यावरती. आता 12 धावा बनवायच्या आणि स्ट्रायकर एंडला सूरज थळे. लॉफ केलाय हवेमध्ये. फटका फसला.
क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकत नाही. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आणि आणखी एक सिंगल ऍड केली जाईल, ते म्हणजेच गावदेवी ओवळी संघाच्या खात्यामध्ये. रिक्वायर्ड रन रेट आता सध्याच्या घडीला फार कमी आहे, 4.13च्या सरासरीने, म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे फक्त आणि फक्त 4 धाबा बनवायच्यात. जर मालोडी संघ ही मॅच जिंकते तर रमेशजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून एक रुबाबदार बोकड दिला जाईल, पण जयेश पाटीलला रोखणं कठीण आहे. आणखी एक दमदार स्ट्रोक, बॉल सरळ निघून जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. षटकाराकरिता आल्यात जयेशच्या बॅटमधनं 6 धावा. आपण रिप्ले पाहतोय, हा पहा रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती. हा रिप्ले पहा, शफल क्रॉस केलं, जसं फ्लायटेड बॉल पाहिला, टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडूच्या गतीचा वापर आणि 6 धावा. षटकारानंतरचा हा कमबॅक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते, पण मॅच या षटकाराने कुठेतरी सेफ देखील होताना आपण पाहिली. धावा फळकावरती 20 जोडला गेलात, 5 धाव्यांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. हा पहा ऑप्समच्या बाहेर हाताळला गेला, शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पण चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यानंतर निधाव चेंडू. रिव्हर्स स्वीपची तयारी केली, फटका सुंदर आहे, प्रॉपर टायमिंग आहे, बॉल सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. जयेशच्या बॅटमधनं आणखी एक दमदार चौकार. या चेंडूवरती जयेशने प्रेडिक्ट केलं होतं की गोलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर येणार आहे, म्हणूनच की काय रिव्हर्स स्वीप पिटाऱ्यामधून काढला गेला. शाहू बाजूने मैदानाच्या फलंदाजी करू शकतो आणि अशा प्रकारच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला जर चांगली गोलंदाजी करायची आहे तर त्याला ओळखणं गरजेचं आधी. एक सिंगल धावने मॅचला इथून आता जर बघितलं गेलं तर फिनिश केली जाईल आणि टीम गावदेवी ओवळी संघाचा इथे विजय पाहायला मिळतोय. हार्डलक टीम मालोडी संघ, खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला, पण 25 धावा एक लो स्कोरची मॅच 2 षटकामध्ये कंप्लीट केली आहे आणि हातामध्ये 8-9 विकेट राखून टीम गावदेवी ओवळी संघाचा इथे विजय पाहायला मिळतोय. हा पहा मॅच समरी. प्रथमतः